आपण सोडायची तर नाही शिक्षा द्यायची आणि जी काही सगळ्यात कठोर शिक्षा असेल ती देऊ. काय आता जे झालंय ते नाही करू शकत. माझ्या डोळ्यासारखी सारखं डोळ्यासारखी माझ्या समोर पडत नाहीये तिला. चला 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 तुम्ही जरा एकदम उडला हॉस्पिटलमध्ये नेला तर साहेब त्याचा जीव वाचला. नाही मी सांगतो की हे उलट झालं असतं. आपल्याकडून झाला तर एकदम एखाद्या गरीबाकडनं झालं असतं ना तर त्याला 1 तासात जेलमध्ये टाकला सारख्या खानदानाला त्याच्या ट्रक ड्रायव्हर असला असता साधारण असता तर तो गेला असता. हा मग ते बस 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 आतमध्ये आहेत. तुमच्याकडून अपेक्षा आहे यांना परिवाराला न्याय द्यायचा, नाही तर आमचा पूर्ण मच्छीमार रस्त्यावर होता आणि तुम्ही पण आमच्या मी तुम्हाला सांगू, काल मी हेमांगी ताईंना पण फोन केलेला की यांचं काल पकडलं नसताना आपण रस्ता लागलंच असतं. काल आम्ही पण इशारा दिलेलाच होता. त्यांनी ते कसं मी काल पण सिनियरशी बोललो त्यावेळेला साहेब 1 तासात आम्ही पकडतो म्हणजे बघा 1 तासात नाही झालं तर आम्हाला उतरायला लागेल रस्त्यावर. तर ते आपल्याला पण न्याय तर आपण करायचं आणि तुम्ही जे सांगता ना तेच तसंच त्याला हे करायला पाहिजे. सजा दिली पाहिजे. अधिवेशनामध्ये पण तुम्ही बघा जसं माझ्या मुलीला केलं तसं त्यालाही तसंच करून त्या बाईला त्याला समजेल भर रस्त्यात 3.5-4 किलोमीटर फरफडत नेलं तिला. आहे की नाही तुला काही हे आहे की नाही बेबी आपण सोडायची तर नाही शिक्षा द्यायची आणि जी काही सगळ्यात कठोर शिक्षा असेल ती देऊ. काय आता जे झालंय ते नाही करू शकत. माझ्या डोळ्यासारखी सारखं डोळ्यासारखी माझ्या समोर पडत नाहीये तिला. चला 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 तुम्ही जरा एकदम एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.